नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका सुहास पाटील. व्हिटिलिगो म्हणजेच कोड हा स्किन डिसीज नाही आणि याला स्किन डिसीज समजून याच्यावर खूप सारे ऑइंटमेंट स्टिरॉइड्स घेतले जातात आणि तिथूनच गडबड व्हायला सुरुवात होते. हा संसर्गजन्य नाही, इन्फेक्शियस नाही, घरी कोणाला नसेल तरी देखील होण्याचे चान्सेस असतात. यामध्ये व्हिटॅमिन सीचा रोल खूप महत्त्वाचा आहे. फक्त व्हिटिलिगो म्हणजे कोडमध्येच नाही तर इतर कोणत्याही स्किन डिसीजमध्ये रिकव्हरीमध्ये व्हिटॅमिन सीचा रोल खूप महत्त्वाचा आहे. अकॉर्डिंग टू होमिओपॅथी, व्हिटिलिगोच नव्हे तर कोणत्याही प्रकारचे आजार हे 3 दोषांमुळे होतात: सोरा, सिफिलिस आणि सायकोसिस. यालाच मायझम असं देखील म्हटलं जातं. हा इनक्युरेबल आहे अशी समज आहे, पण हा ऑटोइम्युन डिसीज आहे आणि कोणत्याही प्रकारचे ऑइंटमेंट न घेता फक्त होमिओपॅथिक गोळ्या घेऊन हा बरा होऊ शकतो. यासाठी लोक खूप सारे पैसे खर्च करतात, पण काही उपयोग होत नाही आणि त्यामध्ये त्यांची मेंटल हेल्थ पण डिस्टर्ब होते. त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिटिलिगो म्हणजेच कोड म्हणजेच ल्युकोडर्मा त्याबद्दल जाणून घेणार आहोत. आता व्हिटिलिगो म्हणजेच कोड एक्झॅक्टली काय आहे? व्हिटिलिगो हा स्किन डिसीज नाही असं आपण म्हटलं. डोळे जेव्हा पिवळे होतात तेव्हा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जायला हवं ना. तर सगळ्यांनाच माहीत आहे की जॉन्डिस झाल्यानंतर डोळे पिवळे होतात आणि जॉन्डिसची ट्रीटमेंट घेतली जाते. त्याच पद्धतीने व्हिटिलिगोला स्किन डिसीज म्हणणं हे योग्य नाही. यामध्ये पेशंट्स खूप घाबरतात, बऱ्याच प्रकारचे डिस्कलर्ड पॅचेस येतात. पण व्हिटिलिगो म्हणजेच कोड या आजारामध्ये मिल्की व्हाईट कलरचे पॅचेस असतात. बाकीचे असतात की लालसर असतील किंवा फेंट व्हाईट कलरचे जे पॅचेस असतात ते वेगवेगळ्या कारणांमुळे, जसं की व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के डिफिशियन्सी, ॲलर्जी, इचिंग, काही बाय बर्थ देखील असतात, ते रेअरली दिसून येतात. पण व्हिटिलिगोचे पॅचेस हे मिल्की व्हाईट कलरचे असतात आणि याची सुरुवात पायापासून व्हायला लागते. यामध्ये 30% केसेस या हेरिडिटरी असतात आणि 70% हे लाईफस्टाईल रिलेटेड असतं. तर प्रिव्हेन्शनमध्ये काय करायला लागेल? तर व्हिटिलिगोच नाही, कोणत्याही प्रकारचे आजार हे 4 गोष्टींवर डिपेंड आहेत. एक म्हणजे ॲनिमल फूड म्हणजे प्राणीजन्य आहार, मिल्क, नॉनव्हेज. दुसरं सिंथेटिक केमिकल म्हणजे कॉस्मेटिक्स, मेकअप, टूथपेस्ट, साबण किंवा टिकली, रबरचे चप्पल. कुक्ड फूड म्हणजे शिजवलेले अन्न, लॅक ऑफ सनलाईट, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि लेझिनेस म्हणजे आळस. या 4 गोष्टी जर पाळल्या तर व्हिटिलिगोच नाही तर इतर कोणतेही आजार होण्याचे चान्सेस कमी असतात. आता जसं आपण म्हटलं की कोणत्याही प्रकारचे आजार हे 3 दोषांमुळे होतात: सोरा, सिफिलिस, सायकोसिस. जसं आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ असतं त्याचप्रमाणे. आता या 3 मायझम म्हणजे 3 दोषांमध्ये देखील कॅरेक्टरिस्टिक्स असतात. जसं की सोरामध्ये सोरा इज अ मदर ऑफ ऑल डिसीजेस. तर सोरामध्ये सोरा स्टार्ट्स विथ इचिंग म्हणजे यामध्ये इचिंगने सुरुवात होते. सायकोसिसमध्ये ट्युमर्स, ओव्हरग्रोथ, अस्थमा अशा प्रकारचे आजार येतात आणि यांचे वेगवेगळे मेंटल सिम्पटम्स देखील येतात. म्हणजे सोरा असेल तर तो पेशंट स्वतःला त्रास करून घेईल, दुसऱ्याला त्रास देणार नाही. सायकोसिसमध्ये असेल तर दुसऱ्याला त्रास देण्यात आनंद मिळेल. आणि तिसरं आहे ते सिफिलिस. यामध्ये डिस्ट्रक्शनची स्टेज असते, म्हणजे अल्सर्स असतील, कॅन्सरचे ट्युमर बस्ट व्हायला लागले असतील, म्हणजे बॉडीचं डिस्ट्रक्शन व्हायला लागतं आणि त्याप्रमाणेच त्यांचे मेंटल सिम्पटम्स देखील दिसून येतात, म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह टेंडन्सी वगैरे. आता होमिओपॅथीमध्ये केस टेकिंग का महत्त्वाचं आहे? होमिओपॅथीमध्ये 2000 पेक्षा जास्त मेडिसिन्स आहेत आणि होमिओपॅथीचा अर्थच असा आहे की समचिकित्सा. यामध्ये पेशंटचे सिम्पटम्स मॅच होणारी मेडिसिन शोधावं लागतं आणि त्याच्या इम्युनिटीनुसार डोस ॲडजस्ट करून द्यावा लागतो. आणि जर हिस्ट्रीच नाही घेतली तर आजाराचं कारण आणि मूळ कसं समजणार? कारण डिसीज स्पीक्स इन द लँग्वेज ऑफ सिम्पटम्स. बऱ्याच पेशंटना खूप साऱ्या टेस्ट केले जातात, खूप साऱ्या टेस्ट नॉर्मल असतात, तरी देखील त्रास होत असतो. तर अशामध्ये हिस्ट्री ही फार महत्त्वाची आहे. पहिल्या स्टेजलाच ट्रीटमेंट घेणं महत्त्वाचं आहे, कारण नंतर मग पॅथॉलॉजी डेव्हलप व्हायला लागते आणि जास्त सिम्पटम्स वाढायला लागतात, त्रास वाढायला लागतो. व्हिटिलिगो हा स्किन डिसीज का नाही? आपल्या शरीरामध्ये काही कारणांमुळे टॉक्झिन्स घेतले जातात आणि हे टॉक्झिन्स जर जास्त काळ बॉडीमध्ये राहिले तर महत्त्वाचे ऑर्गन जसं की ब्रेन असेल, हार्ट असेल, किडनी, लंग्स म्हणजे फुफ्फुस
तर या अशा महत्त्वाच्या ऑर्गन्सना हानी पोहोचू शकते. त्यामुळे आपल्या बॉडीची जी मॅनेजमेंट असते, जर गुड इम्युनिटी असेल, तर चांगली इम्युनिटी असेल, तर स्किन मार्फत ही टॉक्झिन्स बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते आणि आतील दोष हे स्किन मार्फत बाहेर टाकले जातात. स्किनच्या सेल्सला डॅमेज करतात आणि त्याला आपण स्किन डिसीज समजायला लागतो. आता तुम्ही म्हणाल व्हिटिलिगोज का होतो, तर हे टाईप ऑफ पॉयझन म्हणजे पॉयझनच्या प्रकारावर अवलंबून आहे. जसं की मेलॅनोसाइट्स, म्हणजे मेलॅनोसाइट्स जर वीक असतील तर इम्युनिटी सेल्सवर अटॅक करते आणि मेलॅनिनचं डिस्फंक्शन व्हायला लागतं. त्यामुळे तिथं डिस्कलर्ड पॅचेस तयार होतात आणि व्हिटिलिगो होतो. तर बॉडीमध्ये टॉक्झिन्स का तयार होतात? बॉडीचे फंक्शन्स व्यवस्थित नसतील, फिल्टर्स व्यवस्थित काम करत नसतील, जसं की कॉन्स्टिपेशन असेल किंवा किडनीचे आजार असतील, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स असतील, कफ असेल, त्यामुळे लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन व्यवस्थित नसेल तर त्यामुळे देखील टॉक्झिन्स तयार होतात. होमिओपॅथीमध्ये व्हिटिलिगो असेल तर त्याबरोबर ह्या बाकीच्या तक्रारी देखील कमी होतात, कारण डायरेक्शन ऑफ मेडिसिन इज सेंटर टू पेरिफेरी, म्हणजे उपचाराची पद्धत अशी आहे की मोर इम्पॉर्टंट ऑर्गन टू लेस इम्पॉर्टंट ऑर्गन, म्हणजे आजार आतून बरा व्हायला लागतो. त्यामुळेच होमिओपॅथीमध्ये ऑइंटमेंट महत्त्वाचं नाही आहे, फक्त होमिओपॅथिक गोळ्यामुळेच हा आजार बरा होऊ शकतो. आता ज्यांना हा आजार आहे त्यांनी कंट्रोलमध्ये कसा ठेवता येईल किंवा हा आजार वाढू नये म्हणून काय करता येईल, तर आजाराचे 2 प्रकार असतात, एक तर ॲक्यूट आणि क्रॉनिक, म्हणजे टेम्पररी आणि परमनंट. हा आजार क्रॉनिक आहे, यामध्ये जर नॅचरल मेडिसिन नाही मिळालं तर हा आजार वाढण्याचे चान्सेस असतात आणि हा आजार कंट्रोल करणं खूप अवघड जातं. त्यामुळे जसं मी सांगितलं, ज्या 4 गोष्टी, जसं की एक्झरसाइज असेल, केमिकल्सचा कमी यूज असेल, घाम जाण्या इतका व्यायाम असेल, प्रॉपर डाएट असेल, तर हा आजार लवकरात लवकर बरा होण्यासाठी मदत होऊ शकते. ज्यांच्या स्किनवर त्रास होत आहे तर ते लकी आहेत, कारण तुमचे टॉक्झिन्स स्किनच्या मार्फत बाहेर पडत आहेत, सप्रेशन होत नाहीये. स्किन मार्फत टॉक्झिन्स बाहेर टाकले जात आहेत. हे बॉडीचं सर्व्हायवल प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. क्युअर होण्यासाठी टाइम पिरियड किती लागू शकतो, तर जसं मी म्हटलं, पेशंट वाईज याचं ड्युरेशन वेगवेगळं ठरतं. जर बॉडी आणि माइंड फिट असेल तर लवकरात लवकर क्युअर होण्याचे चान्सेस आहेत. जर बाकी कुठले आजार असतील किंवा ज्या मी सांगितल्या त्या 4 गोष्टी नसतील तर त्यावेळी वेळ लागण्याची शक्यता आहे. ट्रीटमेंटच्या वेळी बऱ्याचदा असं जाणवतं की जे मेहनती लोक आहेत, म्हणजे ज्यांचं डाएट प्रॉपर नसेलही, पण जे कष्टाचं काम करणारी लोक आहेत, त्यांच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित असतं, डायजेशन फास्ट असतं, त्यामुळे मेडिसिन त्या अफेक्टेड साईटवर लवकर पोचतं आणि लवकर इफेक्ट दिसून येतात. शरीरातील जे टॉक्झिन्स आहेत ते घामाच्या मार्फत बाहेर टाकले जातात, त्यामुळे लवकरात लवकर बरं होण्यासाठी मदत होते. आपला जो लाईफ फोर्स आहे, म्हणजे व्हायटल फोर्स, जो आपल्याला बाय बर्थ मिळाला आहे, तो जसं जसं वय वाढेल तसं तसं त्याची ताकद कमी व्हायला लागते. पण हा स्ट्रॉंग आणि मेंटेन ठेवायचा असेल तर प्रॉपर डाएट, म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस, व्हिटॅमिन सी, फायबर रिच डाएट, सीझनल फ्रूट्स घेणं गरजेचं आहे. यामध्ये प्लांट ओरिजिन बेस्ड डाएट घेणं गरजेचं आहे, जास्त फायदेशीर ठरतं. मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट अवॉइड करणं, नॉनव्हेज फूड अवॉइड करणं, प्रोसेस्ड जंक फूड अवॉइड करणं हे फायदेशीर ठरतं, कारण हा स्ट्रेसफुल डिसीज आहे. पेशंट याची जरी काही लक्षणं नसतील तर स्किनवर पेशंटची मेंटल हेल्थ डिस्टर्ब व्हायला लागते. त्यामुळे लवकरात लवकर उपचार घेतले तर हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो.